मित्र हो, काल आपण 16 सर्गपर्यंत पोचलो होतो. आता आपण सर्ग 17 ते 21 या भागाकडे आपण वळणार आहोत. यज्ञरक्षणासाठी रामाचे विश्वामित्रांबरोबर प्रयाण हा भाग त्यामध्ये येतो. भारतीय संस्कृतीचे पुरातन प्रगल्भ स्वरूप दाखवणारे आदिकाव्य म्हणजे रामायण होय. त्यातल्या वेगवेगळ्या उल्लेखामुळे त्याला इतिहास म्हणावे लागते. ही साहित्यिक कलाकृती असल्यामुळे तिच्यात वेगळ्या प्रकारचा उपयोग केला जातो. जसे नाटकात स्वगत असते, कादंबरीत पात्रांचे मनोविश्लेषण असते, तिथे दृश्यव्यवहार नसतो, तसे रामायणातही काही आधार घेतलेले आहेत. त्यातील लोकप्रिय प्रकार म्हणजे चमत्कार, म्हणजे काहीतरी घडणे. त्याची कारणमीमांसा दिलेली नसते, पण या आकर्षक आधाराचा रामायणात पुरेपूर उपयोग केला गेला आहे. भारतीय जीवनातल्या काही संकल्पना समजून न घेतल्यामुळे या भाकड कथा आहेत. त्यामुळे हा प्रमाणभूत ऐतिहासिक ग्रंथ नाही, असे निष्कर्ष पाश्चात्यांनी काढले. आज काही परंपरेचा आधी परामर्श घेऊ. आपण एक दृश्य जग पाहतो. भूलोकात आपण राहतो, जे प्रत्यक्ष परमात्म्याचे स्वरूप आहे. त्याला आपण सत्यलोक म्हणतो. हा भूलोक आणि सत्यलोक यामध्ये 5 पायऱ्या आहेत. आपल्या नेहमीच्या मंत्रांमध्ये ओम भूः, ओम भुवः, ओम स्वः, ओम महः, ओम जनः, ओम तपः, ओम सत्यम या टप्प्यातून सत्यलोक आणि भूलोक हे जोडले गेलेले आहेत. आज त्या 7ही लोकांचे वर्णन आपण जागेअभावी किंवा काही विस्तृत खुलाशासाठी आपण सध्या तो टाळूया. जो जनलोक आहे त्या ठिकाणी निर्मितीचा प्रारंभ आहे. तपलोकात तेजोवृद्धी आहे. मधला एक टप्पा म्हणून स्वरलोक आहे. अन्य समाजाच्या परंपरामध्ये स्वरलोक याचे इंग्रजीत हेवन असे भाषांतर केलेलं आहे. त्याची कल्पना आणि स्वरलोकाची कल्पना वेगळी आहे. हे आपल्याला लक्षात ठेवले पाहिजे की आपल्या धारणेप्रमाणे मानवी जीवांचे अस्तित्व हे मृत्यूनंतर शिल्लक असते. त्याचा कधी पाताळ लोकांकडे, कधी स्वरलोकांकडे, कधी पुण्यलोकांकडे प्रवास असतो. म्हणून आपण सद्गती असा शब्द वापरतो. पण जीव हा संपलेला नसतो. आपण मृत शब्दाचा वापर केवळ देहासाठी करतो. जीवात्मा मात्र सद्गतीच्या दिशेने गतिमान असतो. स्वर्गवासाच्या वर्णनाचा आजच्या विषयाला आवश्यक आहे तेवढा तपशील आपण पाहू. त्या स्वरलोकांमध्ये मूलतः देवदेवतांची संकल्पना आहे. बऱ्याचशा देवदेवता म्हणजे दिव्य शक्ती आणि तिचे अस्तित्व स्वरलोकात आहे. मग त्याच्यात इंद्र ही संकल्पना आहे, बृहस्पती ही संकल्पना आहे. त्यांची वैशिष्ट्ये आपल्या मनावर ठसण्यासाठी आजपर्यंतच्या वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून या संकल्पना सांगितल्या गेल्या. पार्थिव दृश्य स्वरूपामध्ये आपल्याला पाहता याव्या म्हणून यांना मूर्तीचे वेगवेगळे रूप दिले गेले. त्यानंतर त्या शक्ती आपल्या समाजातही अस्तित्वात आल्या. त्या मानवी जीवनातल्या दिव्य प्रवृत्ती आहेत. मेधा, बुद्धी या दिव्य प्रवृत्ती झाल्या. मानवी व्यवहारात त्या प्रगट होतात. माणसाला गावेसे वाटते. माणसाला कलेचा आनंद घ्यावासा वाटतो. त्याचे प्रतीक म्हणून गंधर्वलोक संकल्पना आली. माणसाला सौंदर्याचे, सुखी जीवनाचे आकर्षण आहे. स्त्रीला सुंदरतेने इतरांना मोहित करण्याचे आकर्षण आहे, म्हणून अप्सरांची संकल्पना आहे. त्यात यक्षाची संकल्पना आहे. त्याचा यक्षपती कुबेराची संकल्पना आहे. या सगळ्या संकल्पना म्हणजे मानवी अंतर्मनाच्या प्रक्रिया आहेत. त्या व्यक्त करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. एका बाजूला या दिव्य शक्तींच्या देवता आणि दुसऱ्या बाजूला यक्ष, किन्नर, गंधर्व, अप्सरा अशा संकल्पना आहेत. याचे मिश्रण पौराणिक कथांमध्ये झालेले आहे. पाश्चात्य वाङ्मयाचा अभ्यास करणाऱ्यांना त्याचा उलगडा व्यवस्थित न झाल्यामुळे
तसेच असे कसे असू शकेल असा प्रश्न पडल्यामुळे रामायणाचे अनेक तपशील भाकड कथा आहेत आणि म्हणून रामायण त्या अर्थाने विश्वासार्ह ग्रंथ नाही अशा रीतीने चुकीचे निष्कर्ष त्यांनी काढलेले आहेत. रावणाला नष्ट करू शकेल अशी शक्ती कशी निर्माण होणार हा प्रश्न त्यावेळी निर्माण झाला होता. मग विष्णूने स्वतःच ती जबाबदारी घेतली. त्याचबरोबर आपल्या परंपरेतील आणि वाल्मिकींचीही एकदम स्पष्ट धारणा आहे की एक व्यक्ती समाज बदलवू शकत नाही. एक व्यक्ती सर्वार्थाने युगप्रवर्तक असू शकत नाही. एकदा समूह ही जबाबदारी घेऊ शकतो कारण सामूहिकतेची भावना आपल्यात फार खोल रुजलेली आहे. आपले वेदमंत्र हे सगळे बहुवचनी आहेत. एकवचनी मंत्र त्यात नाहीत. सगळ्यांनी मिळून हे करायचे ही कल्पना अतिशय खोल रुजलेली असल्यामुळे विष्णूंच्या म्हणजे रामाच्या कामात मदत करणारी रचना समाजात निर्माण होते आहे किंवा नाही या रामाच्या जीवनाच्या उद्दिष्टाची सफलता अवलंबून होती. आज आपण बघतोय सामूहिकतेची भावना खोलवर रुजलेली असताना देखील एक व्यक्ती समाज बदलवू शकतो असा विनाकारणच खोटा विश्वास काही व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात हा दिसून यायला लागलेला आहे. पण तसे ते होणार नाही. पण त्याला सहाय्यक होणारी काही व्यवस्था मनुष्यलोकात निर्माण व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी अयोध्या प्रांताच्या बाहेर कमी उन्नत असलेला समाज आहे. त्या समाजामध्ये सुद्धा असे पुरुष निर्माण व्हायला पाहिजेत की जे रामकार्याला उपयोगी पडतील. म्हणून स्वयंभू प्रजापतींची प्रार्थना करण्यात आली की भगवान तुम्ही अप्सरा, गंधर्व, किन्नरी, वानरी, यक्ष, नाग, सरपटणारे प्राणी या सगळ्यांच्या माध्यमातून पृथ्वीतलावर अवतार घ्या. आजही आपल्या देशात आणि जगात अन्यत्र पाहायला मिळते की वनवासी समाजाची सहज नैसर्गिक प्रवृत्ती अशी असते की ते ज्या प्राणी जीवनात वावरत असतात त्यातल्या वेगवेगळ्या वैशिष्ट्याचे व स्वतःच्या परिवेशाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. आपण आपल्या ईशान्य प्रदेशात गेलो तर कोणी शिंग लावलेले असतात आणि आपण मोठा चांगला परिवेश केला आहे असं त्यांना वाटते. आफ्रिकेमध्ये, दक्षिण आफ्रिकेमध्ये असे जे अप्रगत समाज आहेत ते अजूनही प्राथमिक अवस्थेत आहेत. शक्तिमान प्राणी जीवनाचे अनुकरण करण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. असे प्राण्यांचे अनुकरण करणारे वेगवेगळे समाज रामायणाच्या काळात भारताच्या वनवासी प्रदेशामध्ये होते. मग कोणी अस्वलाच्या जीवनाचे अनुकरण करून तसाच परिवेश घालणारे, कोणी गायीच्या जीवनाचे अनुकरण करणारे, कोणी गरुड पक्षाप्रमाणे परिवेश घालणारे आहेत. जटायू हा त्या परंपरेतला आहे. म्हटले तर ते मानव देहधारी तुमच्या आमच्यासारखेच आहेत. पण त्यांची पद्धत प्राणी जीवनाचे अनुकरण करण्याची आहे. त्याचे वर्णन अत्यंत तपशिलामध्ये वाल्मिकींनी या सर्गात दिलेले आहे. मात्र त्याचा अत्यंत चुकीचा अर्थ अनेक युरोपीय लोकांनी लावलेला आहे. मुळात स्वयंभू प्रजापतींना जी विनंती केली की विष्णू आता रामचंद्राच्या रूपाने जन्माला येणार आहेत तेव्हा बलिनः सृजध्वम अत्यंत बलशाली आणि त्यातही बुद्धिसंपन्नान विष्णुतुल्य पराक्रमान अशी तेजस्वी माणसे अन्य समाजात सुद्धा त्या काळात अस्तित्वात असायला पाहिजेत. पुढे म्हटले आहे की हरिरूपेण पुत्रान तुल्य पराक्रमान. हरी या शब्दावर वाद आहे. हरी हा शब्द आपल्याकडे देवतांच्या संदर्भात वापरला जातो. मूलतः विष्णूच्या संदर्भात वापरला जातो. पण तसाच इंद्र, शंकर, सूर्य, यम आणि चंद्राच्याही संदर्भात वापरला जातो. विविध संदर्भात त्याचे वेगळे अर्थ आहेत. तसेच प्राण्यामधील जे श्रेष्ठ प्राणी आहेत त्यांना उद्देशूनही तो वापरला जातो. संस्कृतचे अभ्यासक आपल्याला सांगतील की जे श्रेष्ठ प्राणी आहेत त्यांना उद्देशून तो शब्द वापरला जातो.
संस्कृतच्या अभ्यासक आपल्याला सांगतील की वानर, अग्नी, वारा, घोडा, कोकिळ, पोपट, मोर या अर्थाने तो शब्द वापरला जातो. मूळ धातू ऋ हा आहे. याचा अर्थ नेतृत्व करणे, आकृष्ट करणे असा आहे. त्यामुळे ही शक्ती जिथे जिथे विद्यमान असेल, ती प्राण्यांमध्ये असेल किंवा देवतांच्या स्वरूपात असेल, तिथे तिथे हरी हा शब्द वापरला गेला आहे. त्या शक्ती त्या अभिव्यक्तीमध्ये वरचढ ठरतात. म्हणून हरिरूपेण याचा अर्थ अशा वरचढ शक्तींच्या अभिव्यक्तीतून तुम्ही जन्म घ्या असा आहे. असे जन्म घेणारे कोण होते? वाल्मिकींनी सांगितलेले आहे की ही प्रार्थना होण्यापूर्वीच जांबवानाचा जन्म झालेला होता. हा वृक्ष म्हणजे अस्वल जीवनाचे अनुकरण करणारा समाज आहे. रामचरित्रामध्ये किंवा वेगळ्या ठिकाणी जांबवंत हा अस्वलाचे पांघरून घेतलेला दाखवण्याची परंपरा आहे. पण त्या प्रकारच्या समाजाचा तो नेता होता. आपण काही गोष्टी विसरलेलो आहोत. पण आपल्याला अभिमान वाटावा अशा रामचरित्रातल्या गोष्टी इतर समाजांनी कशा जपून ठेवलेल्या आहेत याचे एक उदाहरण इथं विशद करावेसे वाटते. 1985 साली, आता त्याला भरपूर वर्ष झाली, 25-1 वर्ष झाली, जगामध्ये जी मोठाली धरणे बांधली जातात त्या धरणांचा विचार करणारी एक संघटना आहे. त्या संघटनेचे दर 3 वर्षांनी अधिवेशन भरते. ते अधिवेशन त्यावेळी जयकर्ता असं त्याचं मूळ नाव आहे, इंडोनेशियाच्या राजधानीत भरले होते. ज्या देशांमध्ये या विषयाचे अधिवेशन भरते त्या देशाची विषयाची परंपरा काय, त्यातले कोणकोण जाणकार तेथे होऊन गेले याची माहिती देणारी, तिथल्या धरणांची माहिती देणारी एक पुस्तिका प्रकाशित करावयाची असते. जकार्ताला गेल्यानंतर पहिला आश्चर्याचा आणि आनंदाचा धक्का बसला की काय, प्रवेशद्वाराजवळ मूर्ती जी उभी केली होती आणि नंतर ती पुस्तिका दिली त्यावरही त्या मूर्तीचे छायाचित्र होते आणि त्या पुस्तिकेत त्या मूर्तीची माहिती दिली होती. रामायणात त्या व्यक्तीचा उल्लेख आहे. विश्वकर्मा त्वजनयनन नलम नाम महाहरिम. नल हे विश्वकर्म्याचे रूप आहे. याची इंडोनेशियाने आठवण ठेवून नलाची प्रतिमा प्रवेशद्वाराजवळ उभी केली होती आणि पुस्तिकेमध्ये सेतुबंधन करणाऱ्याचे नेतृत्व करणारा नल आणि सेतुबंधन ही आमची परंपरा आहे असा त्याबद्दल अभिमानही व्यक्त केलेला होता. ज्या महत्त्वाच्या व्यक्ती आपल्याला भेटणार आहेत, ज्या अयोध्येव्यतिरिक्तच्या समाजामध्ये जन्माला येत होत्या, त्याची सगळी माहिती या सर्गामध्ये दिलेली असणार आहे. त्याच्यामध्ये सुग्रीव हा सूर्यपुत्र आहे, वाली हा इंद्रपुत्र शक्रपुत्र आणि आपल्या सगळ्यांना परिचयाचा असलेला आणि प्रभू रामचंद्राबरोबरचे देवत्व नंतर त्या व्यक्तीला मिळाले तो हनुमान हा पवनपुत्र आहे. अशा वेगवेगळ्या शक्ती वेगवेगळ्या प्राणीमात्रांचे अनुकरण करणाऱ्या समाजात उदयाला येत होत्या. त्याचे वर्णन करणारा हा स्वतंत्र सर्ग आहे. हे वानर उत्क्रांत झालेले होते. त्या समाजांचे गोपुच्छा म्हणजे धेनू जीवनाप्रमाणे आपल्या पोशाखामध्ये पाठीमागे शेपटी हा एक अलंकार म्हणून लावण्याची ज्यांची पद्धत होती ते. या कल्पनांचा दुरुपयोग वेगवेगळ्या कथांमध्ये, बालकथांमध्ये आणि नंतर युरोपीय लोकांनी आपली निंदा करण्यामध्ये केलेला आहे. वाल्मिकी रामायणामध्ये गोपुच्छका याचा खुलासाही केला आहे. कोणाच्याही मनात शंका राहू नये. यस्य देवस्य यद्रूपम वेशो यश्च पराक्रमः. त्यांना ज्या देवतेचे, ज्या शक्तीचे आकर्षण होते, त्याचे रूप, त्याचा वेश आणि त्याच्या व्यवहाराचे अनुकरण हे त्या समाज जीवनाचे वैशिष्ट्य होते. पण मूलतः वनवासी समाज, पर्वतवासी समाज अयोध्येच्या तुलनेने अप्रगत समाज म्हणून त्यांच्या ही जी मोठी माणसे योद्धे निर्माण झाले ते अयोध्येत निर्माण झालेल्या समाजासारखे योद्ध्यासारखे नव्हते. आपण आधीच्या सर्गामध्ये अयोध्येचे वर्णन पाहिले, तिथल्या लोकांची राहणी पाहिली. कानात कुंडल घालणारी, डोक्यावर मुकुट असलेली, हातामध्ये आभरणे, अलंकार असलेली, त्यांच्यापेक्षा हे वेगळे आहेत.
मग त्यांची लढाईची शस्त्रे काय होती? हे मूलतः शिलाप्रहरणाः, दगडधोंडे फेकून आपले संरक्षण करणारे, पादपयोधिनः, झाडांनी लढणारे समाज होते. त्यांच्याजवळ रथ नव्हते. त्यांचे सैन्य पायी चालत असे. हत्तीवर, घोड्यावर, रथावर इतपत त्यांची प्रगती झालेली नव्हती. पण पायदळाचे केवळ नखांनी आणि हातांनी लढणारे सैन्य त्या प्रकारच्या युद्धकलेमध्ये मात्र विशारद होते. म्हणजे तशी विकसित अवस्था, पण वेगळ्या दिशेने. शिवाय त्यांच्या विविध संस्था होत्या, वेगळ्या रचना होत्या. या सर्गाच्या शेवटच्या ओळी आपल्याला काही संकेत देणाऱ्या आहेत. तैही म्हणजे त्यांनी पृथ्वी सपर्वत वनार्णवा, म्हणजे पर्वत वने हा जो पृथ्वीचा भाग आहे त्यांनी व्यापलेला होता. या जमाती विखुरलेल्या होत्या. बभुव भूः भीमशरीररूपैः समावृता रामसहाय हेतोः, अशी अनेक शूर कर्तबगार माणसे सगळीकडे विखुरलेली होती. पुढे त्याचा प्रभू रामचंद्रांनी उपयोग करून घेतला. याचा रामकथेमध्ये येणारा भाग किंवा भूमिका ही बरीच नंतर येणार असून अशा रीतीचा समाज बाहेर निर्माण होत होता. त्याचा तपशील मात्र वाल्मिकी महर्षींनी आपल्या रामायणाच्या प्रारंभी 17व्या सर्गामध्येच विस्ताराने दिलेला आहे. यावरून पाश्चात्यांचा गोंधळ उडाला, म्हणून हा सर्ग थोडा विस्तारानं बघितला. आपल्या संस्काराची पद्धत वरवरची नसते. संस्कारात सहभागी होणाऱ्या सगळ्यांनी दीक्षा घ्यायची असते. नंतर त्या दीक्षेतून मुक्त होऊन पुन्हा सामान्य जीवनाकडे यायचे असते. त्यामुळे यज्ञानंतर परत आलेल्या लोकांचे वर्णन काय आहे? समाप्त दीक्षा नियमाः. ही मंडळी यज्ञवाटिकेतून अयोध्येत परत आली होती. दरम्यान 4 अत्यंत तेजस्वी पुत्रांचा जन्म होतो. काही वर्णने सांकेतिक असतात. तेव्हा जे 4 पुत्र जन्माला आले त्याचे वर्णन करताना पुन्हा आपल्याला एक आठवण करून दिलेली आहे की विष्णूचा अर्धा भाग रामरूपाने जन्माला आला. रामभक्त असतील त्यांना कदाचित असे वर्णन मनाला बोचेल, कारण आपण विष्णूच्या अवतारामध्ये रामाची गणना केलेली आहे. पण मूळ रामायणामध्ये विष्णूचा अर्धा भाग राम आहे, 1/4 भाग लक्ष्मण आहे, 1/8 भाग भरत आहे आणि 1/8 भाग शत्रुघ्न आहे. सगळे मिळून सामूहिक विष्णू तयार झालेले आहेत. जसे 5 पांडव होते आणि महाभारतात त्यांच्या एकत्र पुरुषार्थांची कथा आहे, एका व्यक्तीची नाही. त्यात कदाचित कोणी जास्त प्रभावी असतील, पण कथेमधून इतरांना बाजूला काढता येणार नाही. रामायणाचेही तसेच आहे. रामायणातला निम्म्याहून अधिक भाग रामाचा आहे हे खरं आहे, पण त्यातून लक्ष्मणाला, भरताला बाजूला काढता येणार नाही. त्यातून शत्रुघ्नालाही बाजूला काढता येणार नाही. तेव्हा रामायणातल्या कोणाच्या भूमिका किती टक्के आहेत, त्या व्यक्तितत्वाची उंची किती आहे, यावरून त्याचा अंदाज येतो. या 4 नवजात बालकांमध्ये विष्णूचे तत्त्व विभागले गेले होते. नंतर ते त्या प्रमाणात प्रभावकारी ठरले. ही सामूहिकतेची आठवण या सर्गात सगळ्या वर्णनात देण्याची वाल्मिकी महर्षींनी काळजी घेतलेली आहे. रामचंद्राचा जन्म झाल्यानंतर रस्त्यावर लोक आनंदाने नाचायला लागले. नर्तक संकुलाः, गान नृत्य हा भारतीय जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कारण आपले वेदमंत्रसुद्धा गायले जातात, नुसते म्हटले जात नाहीत. कला हा आपल्या जीवनाचा भाग असल्यामुळे कुठलाही आनंद व्यक्त करताना त्या कलेतील उत्कटता चौकातून, रस्त्यावरून, अनेक प्रसंगातून व्यक्त झालेली आहे. त्याचप्रमाणे रामजन्माच्या म्हणजे 4 भावंडाच्या जन्माच्या वेळेलाही हे नटनर्तक संकुलाः गायनैश्च वादनैश्च अशा सगळ्या रस्त्यावरून हिंडत असल्याचे वर्णन आहे. ही बालके मोठी होऊ लागली. त्यांचे शिक्षण कसे झाले, त्यांची दिशा काय होती, त्यांना ज्ञानसंपन्न करण्यात आले.
ज्ञानसंपन्नतेचे उद्दिष्टही भगवद्गीतेत वेगवेगळ्या शब्दांमध्ये पुन्हा पुन्हा येते. सर्वे ज्ञानोपसंपन्नाः सर्व लोकहिते रताः. सगळ्या शिक्षणाचे ध्येय वैयक्तिक महत्त्वाकांक्षा, मोठेपण, कीर्ती, धन, अभिलाषा हे नसून लोकहिते रताः हे आहे. या पद्धतीनुसारच 4 भावांना ज्ञानसंपन्न करण्यात आले. हे उद्दिष्ट आजच्या युरोपीय शिक्षण पद्धतीमध्ये नाही. आजसुद्धा व्यावसायिक शिक्षण किंवा व्यवस्थापकीय शिक्षण संस्थांची अत्यंत प्रगत पुस्तके पाहिली तर जास्तीत जास्त आर्थिक लाभ कसा मिळेल, माझ्यात व्यवस्थापकीय श्रेण्या कशा तयार होतील, त्यात मी पटकन वर कसा चढू शकेन याचे शिक्षण दिले जाते. त्यात लोकहित हा विचार गौण आहे. भारतीय प्रणाली पाश्चात्य प्रणालीमध्ये खूप अंतर आहे. ते अंतर परंपरेमध्येच आहे. आणखीन एक मुद्दा, राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनात एक कटुतेचा प्रसंग आला. त्यांच्यासाठी जे काही विधी करायचे ते वेदमंत्रांनी होऊ शकतील की नाही याबद्दल कटुवाद त्या काळात झाला. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यासाठी त्यांना स्वतंत्र शंकराचार्याचे पीठ निर्माण करायला लागले. कारण त्यावेळेला एक वर्ग अजाणतेपणे असे म्हणणारा होता की क्षत्रियाला वेदमंत्राचा अधिकार नाही. पण रामायणात काय आहे? प्रभू रामचंद्र ज्ञानसंपन्न होताना वैदिकाध्ययने रताः, वेदांच्या अध्ययनामध्ये रमलेले त्यांचे बालपण होते. आणि अर्थातच धनुर्वेदेच निरताः, धनुर्वेदाचा अभ्यास ही त्यांची जबाबदारी होती. शिवाय हत्तीस्वारी, घोडेस्वारी शिकणे, रथ चालवायला शिकणे, शिकार करण्यासाठी एकट्याने जाणे, अशा धाडसीपणाची गरज होतीच. या शिक्षणातून 4ही भावंडे पराक्रमी, प्रजादक्ष अशी झाली. त्यांच्या बालपणाचे आणखीन एक वैशिष्ट्य आहे. हे बालपण घटनाविरहित आहे. भगवान कृष्णाचे बालपण अनेक अशा घटनांनी भरलेले आहे. पण या भावंडांचे बालपण तसे नाही आहे. त्या तुलनेने एकमार्गी बालपण वाटते. असे का झाले असेल? या संदर्भात एक शक्यता अशी सांगितली जाते की वाल्मिकींनी हे रामायण लिहिले ते सकृत दर्शनी सीता वाल्मिकींच्या आश्रयाला आल्यानंतर लिहिले असावे. वाल्मिकी रामायणाच्या लेखनाचा काळ लवकुशांच्या बालपणाचा असावा आणि रामजीवनाचे तपशील वाल्मिकींना सीतेने सांगितलेले असावेत. तिला रामाच्या बालपणाचे तपशील तेवढे माहीत असण्याची शक्यता नसल्यामुळे 24,000 श्लोकांच्या रामायणामध्ये रामाच्या पहिल्या 16 वर्षाचे वर्णन फक्त 14-15 श्लोकामध्येच आढळते. हा एक प्रकारचा रचनेतला विसंवाद आहे. त्यावर साहित्यिक आपापला वाद घालत असतात. अशा रीतीने या मुलांची वाढ पूर्ण होत असताना दशरथ राजाच्या सभागृहात अचानक अशी एक घटना घडली. द्वारपालाकडून असा निरोप आला की विश्वामित्र ऋषी आपली भेट घेऊ इच्छितात. साहजिकच दशरथ आला आणि सगळ्यांना आनंद झाला. त्या काळानुरूप विश्वामित्रांचे स्वागत करण्यात आले. आपल्याकडे उन्हाचे दिवस जास्त असल्यामुळे भारतीय परंपरेत कोणाचेही स्वागत अर्घ्य देऊन करतात. अर्घ्य शब्दाचा मूळ अर्थ काय आहे? आपल्याला महाधर्ता म्हणजे महागाई हा शब्द माहिती आहे. अर्घ्य म्हणजे ज्याला प्रचंड किंमत आहे ते म्हणजे पाणी, अत्यंत शुद्ध पाणी, अत्यंत मूल्यवान असते म्हणून ते अर्घ्य. म्हणून अर्पण करण्याची आपली पहिली परंपरा आहे. तसे ते अर्घ्य देऊनच विश्वामित्रांचे स्वागत करण्यात आले. दशरथांना त्यांनी चांगले प्रश्न विचारले. त्यातला पहिलाच प्रश्न महत्त्वाचा आहे. राजन, तुमचा कोश मजबूत आहे ना? राजाची अर्थस्थिती मजबूत ठेवणे हे प्रशासनाचे मुख्य ध्येय असले पाहिजे. याची आठवण वाल्मिकी आपल्याला करून देतात. दुसरा प्रश्न, दशरथ हा त्या अर्थाने सम्राट होता. भारतातल्या अनेक राज्यांचा व्यवहारावर त्याचा प्रभाव होता. म्हणून पुढचा प्रश्न त्यांनी असा विचारला,
अपि ते सन्नताः सर्वे सामंताः. सामंत म्हणजे मांडलिक. खरा अर्थ, भोवती पसरलेले हे सामंत तुझ्यापुढे नम्र आहेत ना? अशा प्रश्नोत्तराच्या शेवटी दशरथाने आपला आनंद पुन्हा व्यक्त केला. यथा मृतस्य संप्राप्तीर यथा वर्ष मनुदके. अवर्षणानंतर एकदम पाऊस आल्यानंतर जसा आनंद होईल, अगदी तसा आनंद आम्हाला आपल्या येण्याने झाला आहे. नंतर त्यांनी असा प्रश्न विचारला की आपल्या येण्याचे प्रयोजन काय आहे? संकोच न बाळगता आपले काम आम्हाला सांगा, आम्ही ते करू. दशरथ शब्दामध्ये अडकले. आपल्या दरबारात असलेल्या माणसाच्या मनातली इच्छा काय आहे हे समजून न घेता दशरथाने अगोदरच शब्द दिला. आपली इच्छा तुम्ही सांगा. करता चाहम अशेषेण. त्यात विलंब न करतात मी ते पूर्णपणे अंमलात आणेन. मग विश्वामित्राने आपल्याला काय पाहिजे आहे ते सांगितले. आपल्याकडे जशा अडचणी ऐकण्याची पद्धत चालत आलेली आहे, समाजाच्या अडचणी राजाने ऐकायला पाहिजेत, तसे दशरथ महाराज ऐकतच होते. विश्वामित्र म्हणाले की मी जेव्हा यज्ञ करतो तेव्हा आसपासच्या परिसरामध्ये उन्मत्तपणे वावरणारे मारीच आणि सुबाहू हे राक्षस माझ्या यज्ञात मांस आणि रक्त आणून टाकतात. मी त्यांना दंडित करू शकत नाही. त्यांना दंडित करू शकणारी एक व्यक्ती मला दिसते आहे आणि त्या व्यक्तीची मागणी करण्यासाठी मी तुमच्याकडे आलेलो आहे. प्रभू रामचंद्राला माझ्याबरोबर द्या. तो त्यांना दंडित करू शकेल याचा मला विश्वास आहे. रामाच्या कीर्तीमुळे प्रभावित झालेल्या विश्वामित्रांनी ही मागणी दशरथ राजासमोर मांडली. त्यासोबतच आणखीन एक सावधगिरीचा इशाराही दशरथाला दिला. आतंकवाद्याचा हा उपद्रव मला वाढताना दिसतो आहे. हा जर असाच वाढत राहिला तर अनर्थ होईल. मूळ शब्द आहेत यदि ते धर्मलाभंच यशश्च परमं भुवी. तुझे अयोध्येचे यश पुण्य चिरकाल टिकवायचे असेल, स्थिरमिच्छसी राजेंद्र, याचा वेळीच बिमोड करायला पाहिजे. म्हणून मी रामाची मागणी करायला आलो आहे. नाहीतर ही आतंकवादाची विषवल्ली वाढणार आहे. हे ऐकून दशरथ पहिल्यांदा गडबडला. क्षणभर मूर्छित झाल्यासारखा स्तब्ध राहिला. मग उभा राहिला. असे हे नाट्यमय वर्णन आहे. रामायणात अशी अनेक नाट्यमय वर्णने आहेत. तो उभा राहताना थरथरतो. कारण प्रभू रामचंद्र त्यावेळी 16 वर्षाचेच असतात आणि दशरथाचे वय 60च्या आसपास असते. रामाला एकदम त्यांच्याबरोबर पाठवून द्यायचे या विचाराने दशरथ महाराज गडबडले. त्यांनी विश्वामित्रांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला की राम अजून लहान आहे. राक्षसांशी लढायची त्यांची तयारी पूर्ण अजून झालेली नाही. त्याला अपयश येईल. त्याचे एक कारणही त्यांनी दिले. तिथे एका तिसऱ्या सामाजिक घटकांचा परिचय व्हायला सुरुवात झालेली होती. आपण अयोध्येचा उन्नत समाज पाहिला. वानरासारख्या अन्य समाजातूनही महायोद्धे पुढे येत होते. आता तिसरा एक सामाजिक घटक आपल्यासमोर येतो. तो हळूहळू परिचित होणार आहे. दशरथांनी सुरुवात केली की ही माणसे कूटयोद्धा आहेत. समोरासमोर कधीही लढाई करणारे नाहीत. सध्याच्या आतंकवाद्याशी बरोबर मिळते जुळते असे हे वर्णन आहे. अशा कूटयुद्धाची रामाची तयारी झालेली नव्हती. त्याला ही जबाबदारी पेलेल का? विश्वामित्रांनी पुन्हा आग्रहीपणाने सांगितल्यानंतर दशरथ महाराज आणखीनच गडबडले. पण त्यानंतर विश्वामित्र अधिक स्पष्ट बोलले. ते म्हणाले की हा प्रश्न मारीच सुबाहूचा नाही. त्यांचा कळसूत्रीपणाने वापर करणारा तो रावण तिकडे बसलेला आहे. तो सदा यज्ञ विध्वंस करायला कुठेही जात नाही. तो यांच्याकरवी घडवतो. आपल्या उच्च संस्कृतीला शह देण्यासाठी तो हे घडवून आणतो आहे. त्या पौलस्त्याला आवरण्याचा मोठा प्रश्न आहे आणि मला रामासारखा दुसरा कोणीच दिसत नाही. विश्वामित्राने मूळ प्रश्नाकडे दशरथाला आणि त्या सभेला वळवले. आपल्याला माहीत आहे की रावण कुबेराचा भाऊ आहे.
तो विश्रवस नावाच्या मुनीचा मुलगा आहे. रावण हा ऋषीपुत्र आहे, पण तो चुकीच्या दिशेला गेलेला आहे. त्या राक्षस समाजाचे अधिक वर्णन पुढच्या सर्गामध्ये येणार आहे. त्यामुळे इथे न थांबता आपण पुढं जाऊया. शेवटी रावणाचे हे सगळे उद्योग ऐकल्यानंतर दशरथ महाराज आणखीनच गडबडले. त्या सामर्थ्यशाली शक्तीला तोंड देण्याची आज रामाची तयारी नाही. मी रामाला या कामासाठी आपल्या स्वाधीन करू शकत नाही, असे ते विश्वामित्रांना सांगितले. त्यानंतर विश्वामित्रांनी फार वेगळी भूमिका घेतली. त्यांनी ओळखले की अयोध्येचे जीवन नकळत सुखवादी झालेले आहे. धोका पत्करण्याची तयारी अयोध्येच्या राजाकडे आता नाही. 60 वर्षाचा वृद्ध माणूस समाजाचे नेतृत्व करतो तेव्हा हे असं घडतं. त्याला लागणारा धाडशीपणा, आतून उचंबळून येणारा प्रतिकार हा वृद्ध जीवनात संपुष्टात येतो तेव्हा असे होते. दशरथ राजा त्याचे बळी ठरलेले आहेत. म्हणून विश्वामित्र म्हणाले, ठीक आहे, माझे काम करशील असा तू शब्द दिला, पण मिथ्या प्रतिज्ञा हा काकुस्थ, तू दिलेला शब्द पाळला नाहीस. पण सुखी भव बांधवा हा, तरीही तुम्ही सुखाने अयोध्येत सुखाने नांदा. मग वसिष्ठ पुढे येतात. आतापर्यंत हा संवाद दशरथ आणि विश्वामित्रामध्ये चाललेला होता. नंतर धीरो वसिष्ठ हा वाक्यम ब्रवीत. अत्यंत धैर्याने वसिष्ठ बोलले. त्यांनी दशरथाला आठवण करून दिली, इक्ष्वाकुणाम कुले जातः, तुझा इक्ष्वाकूच्या कुळात जन्म झालेला आहे. धर्माचे रक्षण हे या कुळाचे ब्रीद आहे. एक राजा या नात्याने स्वधर्म पद्यस्व आपले कर्तव्य कर. म्हणजे आता विश्वामित्राच्या मदतीला तू रामाला पाठवायला पाहिजेस. मग विश्वामित्रांविषयी त्यांनी अधिक माहिती सांगितली. हे विश्वामित्र ऋषी पूर्वी स्वतः राजे होते. ते राजर्षी होते. नंतर ते तत्त्वज्ञानाकडे वळले. त्यांनी जीवनाची दीक्षा घेतली आणि अत्यंत कठोर तपश्चर्या करून नंतर हे ब्रह्मर्षी झाले. त्यामुळे त्यांच्याजवळ दोन्ही गोष्टी एकवटल्या आहेत. हे राजर्षी असल्यामुळे त्यांना अनेक अस्त्रविद्या माहीत आहेत आणि इतकेच नाही तर ते ज्ञाननिर्माते आहेत. त्यांनी नुसती अस्त्रविद्या ग्रहण केलेली नाही, ते नव्या नव्या अस्त्रांचे निर्मातेही आहेत. अशांच्याबरोबर तू रामाला पाठवतो आहेस. त्यामुळे रामाच्या पुढच्या आयुष्याला त्यांचा सहवास उपयुक्त ठरणार आहे. म्हणून तुम्ही स्वतःची कुलपरंपरा आणि रामाला आलेली ही सुवर्णसंधी या दोन्हीचा गोष्टीचा विचार करून त्यांच्याबरोबर तू रामाला पाठवायला हवे. मग दशरथाला त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे सभेची, मंत्र्यांची, वसिष्ठांची अनुज्ञा घ्यावी लागली. रामचंद्रांना बोलवण्यात आले. अर्थात रामाच्या बरोबर नेहमी लक्ष्मण आणि भरताच्या बरोबर नेहमी शत्रुघ्न यांच्या अशा 2 जोड्या झालेल्या होत्या. एकमेकांच्या अधिक सान्निध्यात असलेले हे दोघे असे त्यांचे बालपणीचे वर्णन आहे. तेव्हा लक्ष्मणही सभेत आला. विश्वामित्रांनी रामासाठी मागणी केली, पण राम आणि लक्ष्मण दोघेही कमरेला तलवार अडकवून आणि धनुष्य घेऊन विश्वामित्रांबरोबर जायला तयार होतात. अयोध्येपासून 3 किलोमीटर आल्यानंतर विश्वामित्र तिथं मुक्काम करतात. इथं आपले 21 सर्ग संपले आणि यामागची पार्श्वभूमी आपल्याला थोडीफार लक्षात आलेली असेल. पुढच्या भागामध्ये आपण सर्ग 22 ते 28 यामध्ये त्या कथांचा विचारविनिमय करू. नमस्कार.